जॉईंट्सचं सुजणं याचे बरेच कारण असू शकतात. त्याच्यामध्ये पहिला तर असतं मोठ्या जॉईंट्स म्हणजे नी जॉईंट, हिप जॉईंट, ह्या शोल्डर जॉईंट्सचं सुजणं, किंवा दुसरं असतं छोटे जॉईंट्स जसे आपल्या फिंगर्सचे, हाताचे, त्या जॉईंट्सचं सुजणं असतं. जॉईंट्सच्या सुजण्याला आपण जी अर्ली स्टेज असते त्याला आपण असं सायनोवायटिस म्हणून म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये जी जॉईंटची आतमधली मेम्ब्रेन असते त्याच्यामध्ये सुजन येते, आणि सुजन आल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी थोडंसं जमा होऊन जातं. स्वोलन जॉईंट्सचे जर जॉईंट स्वेल झाले तर सर्वात पहिला साईन असतो पेन. पेन हे सर्वात अर्ली साईन असतं. त्याच्यानंतर येतं मुवमेंट कमी होणं. मुवमेंट कमी होणं म्हणजे त्याचं असतं की जो नॉर्मल रेंज असतो कुठल्याही जॉईंटचा तो थोडा कमी होऊन जातो. आणि अर्ली त्याच्या पुढे जर आपण बघितलं ऍडव्हान्स स्टेज, तर त्याच्यामध्ये रेस्टिंग पेन असतो. रेस्टिंग पेन म्हणजे ते थांबून थांबून पण त्यांचे जॉईंट्स दुखायला लागतात. आणि लास्ट स्टेज असते त्याच्यामध्ये असते जॉईंटची डिफॉर्मिटी येणं, किंवा आपण असं म्हणू शकतो की हाताचे जॉईंट्स बोट वाकडे होणं, ही शेवटची स्टेज असू शकते त्याच्यामध्ये. जसं आपण म्हणतो की ऑर्थोपेडिक्स हे आपण वयोगटाप्रमाणे बघितलं पाहिजे. जर अर्ली एज मध्ये आपण बघितलं तर त्याच्यामुळे रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा संधिवात असू शकतं. और मिडल एज मध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सेप्टिक आर्थरायटिस किंवा जॉईंट्सचं इन्फेक्शन असू शकतं, किंवा आपण म्हणू शकतो की युरिक ऍसिड मुले असं क्रिस्टल आर्थरोपॅथी मुले होऊ शकतं. अर्ली स्टेजेसमध्ये जर आपण बघतो ऍडव्हान्स स्टेजेसमध्ये, तर तेव्हा जॉईंट्स आर्थरायटिस किंवा सांध्या घसण्यामुळे पण सुटू शकतात. की जॉईंट स्वेल होणं ही एक पॅथोग्नॉमिक फीचर आहे, म्हणजे आतमध्ये काहीतरी जो आहे त्याच्यामध्ये त्रास आहे. जर जॉईंट स्वेल होतात तर माझं असं म्हणणं आहे की फर्स्ट जर तुम्ही घरी आहात तर पहिला त्याला बर्फाचा शेक द्या किंवा गरम पाण्याचा शेक द्या, ज्याने की त्यांची सूजन थोडीशी कमी होऊन जाईल. पण जर ते तुमचं सतत होत आहे तर मी सांगेन की तुम्ही एकदा डॉक्टरांना दाखवायची गरज आहे. स्वोलन जॉईंट्स डिपेंड करतात की ते कशामुळे झालेले आहेत. जर आपण बघितलं की अर्ली सायनोवायटिस आहे जे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमुळे होऊ शकतं, किंवा दुसरे क्रिस्टलोपॅथीमुळे होऊ शकतं, तर त्याच्यामध्ये आपण असर जो असतो तो लगेच येतो. आपण विटामिन डी सप्लिमेंटेशन दिलं किंवा त्यांना आपण युरिक ऍसिडचं करेक्शन केलं तर ते लवकर बरं होऊन जातं. रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा संधिवातामध्ये थोडासा टाइम लागतो, कारण त्याच्यामध्ये जी आपली जॉईंटची लाइनिंग असते त्याच्या अगेन्स्ट आपल्या अँटीबॉडीज बनलेल्या असतात, तर ते कमी व्हायला टाइम लागतो. आणि अर्ली स्टेजेस ऍडव्हान्स स्टेजमध्ये जर आपण बघतो तर त्याच्यामध्ये सांधा घासला असतो, तर ते करेक्शन व्हायला थोडा टाइम लागतो. तर ज्याप्रमाणे जसा रोग आहे त्याप्रमाणे, जसा आजार आहे त्याप्रमाणे आपण त्याचं करेक्शन करू शकतो, आणि त्या ड्युरेशन मध्ये ते जॉईंट्स नॉर्मल होऊ शकतात.